नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण ITI संबंधित अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर माहिती बघा काय असणार आहे. नवीन फॉर्म भरावेच लागेल. दुसरं विद्यार्थी मित्रांनो, लॉग इन होत नाही आहे हे करा. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हा सर्वांना माहीत असेल, तुम्हा सर्वांना तो प्रॉब्लेमसुद्धा आहे, तर त्याविषयी सोल्युशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दुसरं मित्रांनो, ॲडमिशन बंद झाले. संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. आणि जर व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला अजूनही जॉईन झाला नसाल, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी मी तुम्हाला ITI संबंधित संपूर्ण अपडेट देत असतो. तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, त्या ठिकाणी तुमचे जे काही प्रश्न असतील त्यांचे उत्तर आपण त्या ठिकाणी देत असतो. तर लवकरात लवकर जॉईन व्हायला विसरू नका, किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये फक्त आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपला आज काय नवीन लिहून पाठवेल, त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत. म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाहीये. तर तुम्ही आज काय नवीन लिहून पाठवा, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. आता महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, मुद्दा तुम्हा सर्वांना माहीत असेल. मी तुम्हाला सांगितलेलं, जोपर्यंत तुमचं ITIचं ॲडमिशन कन्फर्म होत नाही, पहिल्यापासून तर लास्टपर्यंत, तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण मदत आपल्या चॅनलवरती केली जाणार आहे. जोपर्यंत तुमचं ITIचं ॲडमिशन कन्फर्म होत नाही, तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना ITIमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, आपल्या चॅनलच्या मार्फत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचं ॲडमिशन मिळालेलं आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे. तुम्हाला मी अगोदरही मित्रांनो प्रूफ दाखवलेले आहे. आणि खूप साऱ्या मित्रांनो कमेंट्स येत असतात. तुम्हा सर्वांना मी सांगितलेलं आहे, की सर माझं या ठिकाणी ॲडमिशन झालेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद, थँक खूप सारे विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थ्यांचे कमेंट येत असतात. प्रत्येकाला रिप्लाय देणे शक्य होत नाही, पण नक्की मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही जाऊन बघू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, की तुमचा सुद्धा नंबर जर लागायचा असेल, तर तुम्हाला सांगितलेलं चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तुम्हाला, जेणेकरून तुमच्या संपूर्ण अपडेट मिळत राहील. आणि जर तुम्ही त्या स्टेप्स फॉलो केल्या, तर तुमचाही नंबर नक्की लागणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, आणि तुमच्या सर्व मित्रांनो व्हिडिओ शेअर करत चला. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की नवीन फॉर्म भरावाच लागेल. तर मित्रांनो, पहिला मुद्दा मी तुम्हाला हे का टाकलं, तुम्ही बघू शकता नवीन फॉर्म भरावाच लागेल. त्याचं कारण असं मित्रांनो, की खूप सारे विद्यार्थी मला प्रश्न विचारताय, की सर नवीन फॉर्म भरावाच लागेल का? तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्हाला मी टाकलेलं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही माहिती बघितली पाहिजे. आता नवीन फॉर्म भरावाच लागेल का? तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही ऑलरेडी अगोदर जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल, तर तुम्हाला नवीन फॉर्म भरायची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही अगोदर फॉर्म भरला नसेल, आता अगोदर फॉर्म म्हणजे मित्रांनो कसं, तर ज्यावेळेस ITIची मुदत होती, त्यावेळेस जर तुम्ही फॉर्म भरला नसेल, तर त्याच्यानंतर जर मित्रांनो तुम्ही फर्स्ट टाईम जर नवीन ITIमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छिता आणि तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल, तर तुम्हाला नवीन फॉर्म भरावाच लागेल. अन्यथा जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल, तुमचं तुमचं फॉर्म भरला असेल आणि फीसुद्धा पे केली असेल, तर तुम्हाला नवीन फॉर्म भरायची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. आणि ज्यांनी मित्रांनो अगोदर फॉर्म भरले नसेल, ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलं नसेल, ज्यांनी अगोदर फी भरली नसेल, त्यांना नवीन फॉर्म भरावा लागेल. आणि हेही सांगू इच्छितो मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे, फॉर्मसुद्धा भरलेला आहे, पण त्यांनी मित्रांनो फी पे केली नव्हती. तर मित्रांनो, तुम्हाला एक करायचं, जर तुम्ही फी पे केली नसेल, तर तुमचा फॉर्मच गृहीत धरला जात नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नवीन फॉर्म भरावा लागेल. तुमचं रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुम्हाला नवीन फॉर्म भरावा लागेल आणि फी पे करावी लागेल, तेव्हाच तुमचा फॉर्म सबमिट होतो. ठीक आहे. तर तुम्हाला या 3 स्टेप्स लक्षात आलं असेल. आता महत्त्वाचं मित्रांनो, की लॉग इन होत नाहीये, हे करा. आता जर तुम्ही बघितलं असेल, तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो, जर तुम्ही वेबसाईटवरती चेक केलं, तुम्हाला सर्वांना माहिती अशी प्रकारे तुम्ही वेबसाईट आहे, तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला बघायला मिळेल. तर यावरती मित्रांनो, जर तुम्ही क्लिक केलं, तुम्हाला इथे बघा मित्रांनो ऑप्शन बघायला मिळतं असं, कॅन्डिडेट लॉगिन. त्यावरती ज्यावेळेस तुम्ही खाली मित्रांनो क्लिक करतात, की कॅन्डिडेट लॉगिन, त्यावरती क्लिक करायचं, तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी येतं युजर आयडी, तुमचा नंबर, युजर आयडी, नंतर तुम्हाला खाली पासवर्ड येतो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक कॅप्चा येत असतो. तो कॅप्चा तुम्हाला त्यामध्ये सबमिट करायचा असतो. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता, सबमिट करता, त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं मित्रांनो, कॅन्डिडेट इज नॉट फाउंड. म्हणजे मित्रांनो, की तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जातं, की तुम्ही यामध्येच नवीन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल, असं त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं जात असतं. आणि तुमचं जे लॉगिन असेल, जे काही तुमचं पासवर्ड असेल, जे काही तुमचं फॉर्म असेल, जे काही
तुमची ITमध्ये ॲडमिशनची काही प्रोसेस असते, म्हणजेच मित्रांनो की तुम्ही जो फॉर्म भरला असेल आणि तुमचं त्या ठिकाणी ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल, तर ते तुम्हाला माहिती दाखवत नाहीये. तर त्याचं कारण काय ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं कारण असं आहे, की ITची जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो, तर त्या ठिकाणी खूप जास्ती ट्रॅफिक येत असं आणि खूप जास्त मित्रांनो त्या ठिकाणी ती वेबसाईट मित्रांनो ती हँग मारत आहे. एक प्रकारे तुम्हाला सांगायला गेलं जसं की मोबाईल हँग मारतो असं तुम्हाला सर्वांना माहिती असेल, तर ती वेबसाईटसुद्धा हँग मारते मित्रांनो. आणि तुम्हाला हे मित्रांनो अगोदर सांगू इच्छितो ही कधीपासून होते, तर जवळ-जवळ विदिन ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल स्पॉट ॲडमिशन म्हणजेच की 5वा राउंड तुम्हाला सर्वांना माहिती असेल, तर 5व्या राउंडच्या वेळेससुद्धा मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही गेला असेल त्या ठिकाणी, तर त्यावेळेस तुम्हाला खूप उशीर झाला असेल 5व्या राउंडसाठी म्हणजे स्पॉट ॲडमिशनसाठी ज्यावेळेस तुम्ही जिल्ह्यावरती गेला असाल, तर त्यावेळेस तुम्हाला खूप उशीर झाला असेल. ठीक आहे. तर त्यावेळेससुद्धा मित्रांनो त्याचं कारण होतं, की तुमची वेबसाईट मित्रांनो ही हँग मारत होती. त्यामुळे अलॉटमेंट लेटरसुद्धा लवकरात लवकर निघत नव्हते म्हणून खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो उशीर झालेला होता. ठीक आहे. हे सुद्धा तुम्हाला कळालं असेल कारण तुम्हाला मी प्रूफ सांगितलेलं आहे आणि संपूर्ण माहिती मित्रांनो आपल्या चॅनल तुम्हाला अचूक दिली जात असं तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही ज्यावेळी जिल्ह्यावरती गेला होता त्यावेळेस तुम्हाला समजलं सुद्धा असेल, की तुमचा नंबर उशिराने लागला होता आणि टाईम झाला होता तुम्हाला. त्याचं कारण होतं, की वेबसाईट हँग मारत होती. तर त्याच प्रकारे मित्रांनो तुमचं लॉगिन होत नाहीये. तर त्याचं कारण, की तुमची वेबसाईट मित्रांनो हँग मारते. आता मित्रांनो हा प्रॉब्लेम कधीपर्यंत सॉल्व्ह होईल? तर विद्यार्थी मित्रांनो उद्यापर्यंत मित्रांनो म्हणजे जवळ विद्यार्थी मित्रांनो तुमचा हा प्रॉब्लेम होता लॉगिन होत नाहीये, तर हा लॉगिनचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला असेल, असं मी गृहीत धरतो. जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला असेल, तर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, जवळ मित्रांनो तुमचा जो हा प्रॉब्लेम आहे, तो लवकरच मित्रांनो सॉल्व्ह केला जाणार आहे. आजच्या आजमध्ये तुमचा हा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह झाला असेल. तुम्ही चेकसुद्धा करून बघा. जर झाला असेल तर चांगलं आहे, नाही झाला असेल मित्रांनो, तर लवकरात लवकर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. त्याबाबतीत तुम्ही चिंता करू नका. अजूनही तुमच्याकडे भरपूर दिवस आहे. तुम्ही अजून नवीन अर्ज करू शकता, ज्यांना करायचं असेल त्यांनी आणि ज्यांनी ऑलरेडी केलंय त्यांना करायची आवश्यकता नाहीये. ठीक आहे. हा तुमचा प्रश्न झाला. महत्त्वाचा दुसरा सॉल्व्ह झाला. आता महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो एक मुद्दा आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे, की स्पॉट ॲडमिशनसाठी जर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ जर हवा असेल, तर तुम्ही कमेंट्समध्ये टाईप करायचे, की सर स्पॉट ॲडमिशनसाठी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा. सर स्पॉट ॲडमिशनसाठी संपूर्ण व्हिडिओ बनवा असं तुम्ही कमेंट्समध्ये टाईप करून नक्की पाठवा. तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं कारण असं आहे, की तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे, की ज्यावेळेस तुमचं स्पॉट ॲडमिशन होतं त्या ठिकाणी तुम्हाला कशी प्रोसेस असते, काय-काय तुम्हाला त्या ठिकाणी न्यावं लागतं, काय-काय माहिती विचारली जाते, संपूर्ण तुम्हाला माहिती मी त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो आपल्या याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण अचूक माहिती दिली जात असते आणि संपूर्ण पुराव्याच्या सहित. म्हणून तुम्ही कमेंट्समध्ये टाईप करायचे, की सर स्पॉट ॲडमिशनसाठी संपूर्ण व्हिडिओ बनवा. तुम्हाला एक काम करायचं, की ज्या विद्यार्थ्यांचा नंबर नाही लागला असेल त्यांनी कमेंट्समध्ये टाईप करायचं, की सर माझा नंबर लागलेला नाहीये. मला इतके पर्सेंटेज होते. माझा ह्या जिल्ह्यामध्ये नंबर लागलेला नाहीये. तर मित्रांनो तुमची कास्ट तुम्हाला टाईप करायची, की मला इतके पर्सेंटेज होते. इतके जिल्हा होता मित्रांनो माझा हा आणि माझी कास्ट आहे. तर म्हणजे जेणेकरून मित्रांनो आपल्याला समजेल किती विद्यार्थ्यांचा नंबर अजून लागला नाही. पण विद्यार्थी मित्र तुम्हाला सांगितलेलं आहे मी सर्वांचा मित्रांनो नंबर नक्की लागणार आहे ह्या राउंडसाठी. आता महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आणखी अशी, की ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला असेल त्यांनी कमेंट्समध्ये टाईप करा, की सर माझा नंबर ह्या ठिकाणी लागलेला आहे. मला इतके पर्सेंटेज होते. माझ्या ह्या जिल्ह्यामध्ये लागला आहे. माझं ह्या ट्रेडसाठी लागलेलं आहे. माझी कास्ट होती. म्हणजे जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो सर्वांपर्यंत ही सुद्धा माहिती पोहोचते आणि दुसरं म्हणजे की तुम्ही टाईप करायचे की सर माझा नंबर लागलेला आहे. मला पर्सेंटेज इतके होते. माझा जिल्हा हा होता आणि माझा ट्रेड हा होता. माझी कास्ट ही होती. तुम्हाला अशा प्रकारे टाईप करायचे कमेंट बॉक्समध्ये. प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे. आणि सर्वांना विद्यार्थ्यांनो काँग्रॅच्युलेशन देऊ इच्छितो कारण की सर्वांचा मित्रांनो नंबर लागला असेल. ज्यांचा नंबर लागला असेल त्यांच्यासाठी आणि ज्यांचा नाही लागला त्यांचा लवकरात लवकर नंबर लागणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की ॲडमिशन बंद झाले. तर मित्रांनो खूप सारे विद्यार्थी असा प्रश्न विचारते, की ॲडमिशन बंद झाले का? तर त्याचं कारण असं मित्रांनो, एक प्रकारे जर बघितलं तर ॲडमिशन बंद झाले. तर ते म्हणजे मित्रांनो 5व्या राउंडसाठी. कारण की तुम्हाला सर्वांना माहिती असेल 5व्या राउंडसाठी मित्रांनो 31 तारखेपर्यंत तुमचे ॲडमिशन तुम्ही करू शकत होता. त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर 1 जानेवारीपासून तुमचं नवीन फॉर्म भरणे सुरू झाले आहे. नवीन मित्रांनो रजिस्ट्रेशन सुरू झाले 1 जानेवारीपासून ठीक आहे. म्हणजे जवळ मित्रांनो 5व्या राउंडसाठी तुमचे काही तुमचं ॲडमिशन होते क्लोज झालेले आहे. आता तुम्ही ॲडमिशन करू शकत नाही. म्हणजे ॲडमिशन बंद झाले आणि दुसरं मित्रांनो हा एक प्रश्न झाला. हे एक मित्रांनो कारण झालं. दुसरं बघितलं तर ज्यावेळेस तुमचं लॉगिन होत नाहीये, वेबसाईटवर तुम्ही बघितलं असेल तर लॉगिन होत नाहीये. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना शंका यायला लागल्यात, की लॉगिन होत नाहीये त्यामुळे ॲडमिशन बंद झाले का? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडतायत. तुम्हाला सुद्धा नक्की पडला असेल. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी लॉगिन करता, तर तुमचं त्या ठिकाणी लॉगिन होत नाहीये. मग तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडला असेल, की ॲडमिशन बंद झाले का? ॲडमिशन क्लोज झाले का? नवीन फॉर्म भरायचा होता, नंबर लागणार नाही का? तर विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशन बंद झालेलं नाही ठीक आहे. अजूनही तुमचं मित्रांनो 6 राउंड बाकी तुम्हाला सर्वांना माहिती असेल. अजूनही तुमची ॲडमिशन चालू आहे. ठीक आहे. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका.
नका. तुम्हाला संपूर्ण जे तुमचे डाऊट होते, जे मनातली शंका होते, संपूर्ण शंका मी क्लिअर केलेल्या आहे आणि संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला मी सांगत असतो. तुम्हाला सांगितलेले प्रूफच्या सहाय्याने संपूर्ण जे काही तुमचे डाऊट असतील ते संपूर्ण आपण क्लिअर करत असतो. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल, लाईक नक्की करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण तुम्हाला ह्या चॅनलवरती ITI संबंध संपूर्ण नॉलेज दिली जाणार आहे, जोपर्यंत तुमचं ॲडमिशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये मिळते मित्रांनो, आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.